नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 19 ऑगस्ट 2024 म्हणजे काल ज्या कंपनींनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरवर अपडेट दिली आहे त्या कंपनींबद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले बोलूया सॅफेर फूड्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,565 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10,000 करोड रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 17.22% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 29.17% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता आणि काल 19 ऑगस्ट 2024ला या कंपनीने 1:5 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 5 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया आंध्रा पेपर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 532.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 22.87% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 21.06% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता आणि या कंपनीने 1:5 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट देण्यासाठी काल रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 11 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया गुजरात गॅस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 592.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 40,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि गुजरात गॅस लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 30.35% रिटर्न दिले आहे आणि गुजरात गॅस लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 237.04% रिटर्न दिले आहे आणि गुजरात गॅस लिमिटेडने 5 रुपये 66 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला होता आणि या डिव्हिडंडला देण्यासाठी गुजरात गॅस लिमिटेडने काल 19 ऑगस्ट 2024ला रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 9 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ट्रिट्रॉन वॉल्वेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,150 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 491.16 करोड रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 146.52% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 398.20% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 10 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला होता आणि याला देण्यासाठी या कंपनीने काल रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 6 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.